हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहे एम सब्जेक्ट. इन सब्जेक्टमध्ये आपण बघणार आहेत ॲलर्जिक डिसऑर्डर्स. अल्टर इम्युन रिस्पॉन्समध्ये ॲलर्जिक डिसऑर्डर्स कोणते कोणते असतात. सो ॲलर्जिक डिसऑर्डर्समध्ये आहेत, फर्स्ट वन आहे ॲनाफिलॅक्सिस. ओके, ॲनाफिलॅक्सिस म्हणजे काय? ॲनाफिलॅक्सिस हा इमिडिएट होतो. ओके, लाईफ थ्रेटनिंग सिस्टीम रिॲक्शन दॅट कॅन ऑकर्स ऑन एक्सपोजर टू द पर्टिक्युलर सबस्टन्स. म्हणजे की ॲनाफिलॅक्सिस हा असा डिसऑर्डर्स आहे जो की इमिडिएट होणार, लाईफ थ्रेटनिंग डिसऑर्डर्स असतो आहे हा. ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये एक पर्टिक्युलर सबस्टन्समुळे तो एक्सपोज होतो. सो त्यामध्ये इनिशियल कॉन्टॅक्ट होतो आपला ॲलर्जिक रिॲक्शनसोबत आणि एक्सपोज होतो. सो त्यामध्ये काय होणार की हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आपल्यामध्ये होणार आणि केमिकल मेडिएटर काय रिलीज करणार, मास्ट सेल टू द मेनी टाईप्स ऑफ द टिश्यू और आपल्या ऑर्गनमध्ये. सो काही केमिकल मेडिएटर्स असतात जे की रिलीज करतात मास्ट सेल्स आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्या टिश्यूमध्ये आणि ऑर्गन सिस्टममध्ये. सो केमिकल मेडिएटर्स लीड टू व्हॅसोडायलेटर. मग केमिकल मेडिएटर्स काय करणार, लीड्स करणार व्हॅसोडायलेटरमुळं कॅपिलरी लिकिंग होणार. ओके, आपले ते कॅपिलरी असतात लीक होणार. सो लीक झाल्यानंतर काय होणार, हायपोटेन्शन होणार आणि इव्हेंच्युअली व्हॅस्क्युलर आपले जे वेसल्स असतात ते कोलॅप्स होणार. वेसल्स कोलॅप्स होणार, हायपोटेन्शन आपल्यामध्ये होणार. आता आपण बघणार आहेत की ॲनाफिलॅक्सिस म्हणजे काय. ॲनाफिलॅक्सिस हा इमिडिएट होतो, लाईफ थ्रेटनिंग सिस्टीम रिॲक्शन ही कुठे होणार, एक पर्टिक्युलर सबस्टन्समुळे आपल्या बॉडीमध्ये होते. ते ॲलर्जिक रिॲक्शन कॉन्टॅक्ट झाला, फर्स्ट इनिशियल होणार की ॲलर्जिक रिॲक्शन कॉन्टॅक्ट होणार. त्यानंतर आहे की त्यामध्ये रिझल्ट काय होणार, टाईप 1 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन होणार. ते केमिकल मेडिएटर्स असतात, ते केमिकल मेडिएटर्स रिलीज काय करतात, मास्ट सेल. ओके, मास्ट सेल अफेक्ट काय करणार आपल्या टिश्यूवरती आणि आपल्या ऑर्गन सिस्टमवरती. तर आपण त्यानंतर बघणार त्याची पॅथोफिजिओलॉजी काय आहे. सो पॅथोफिजिओलॉजीमध्ये सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन्स होतात ॲनाफिलॅक्सिसमध्ये. रॅपिडली ऑनसेट अफेक्टिंग मेनी बॉडी सिस्टम. ओके, आणि ते कुठे अफेक्ट होणार, आपल्या बॉडी सिस्टममध्ये. सो ड्यू टू रिलीज काय होणार, इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स. म्हणजे इन्फ्लॅमेशन्स आपल्या टिश्यूमध्ये आणि आपल्या ऑर्गनमध्ये होणार. सायटोकायनेस फ्रॉम द मास्ट सेल अँड द बेसोफिल्स. typically due to the immunological reactions but sometimes non immunological mechanism. समटाईम्स काय होणार की इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन्स होणार, म्हणजेच की ॲलर्जिक रिॲक्शनसुद्धा होऊ शकते. आणि नॉन इम्युनॉलॉजिकल मेकॅनिझम म्हणजेच की नॉन ॲलर्जिक रिॲक्शनसुद्धा आपल्याला त्या सबस्टन्समुळे होऊ शकते आपल्या बॉडीमध्ये. सो त्यानंतर आपण बघणार आहेत की कोणते टाईप ऑफ पॅथॉलॉजी आपण बघू शकतो. ओके, सो या ठिकाणी बघू शकता तुम्ही इमेजमध्ये. सो इम्युनॉलॉजिक. ओके, सो फर्स्ट वन आहे इम्युनॉलॉजिक. इम्युनॉलॉजिक काय मेकॅनिझम आहेत. ओके, इम्युनॉलॉजिकल मेकॅनिझम आहेत. इम्युनॉलॉजिकल कोणत्या, IgE. ओके, इम्युनॉलॉजिकल. सो दॅट अँटीजन द फॉरेजन मटेरियल दॅट प्रोवोक द ॲलर्जिक रिॲक्शन. आता जो फॉरेजन मटेरियल असतो जो की एंटर होणार आपल्या बॉडीमध्ये, सो तो काय करणार, ॲलर्जिक रिॲक्शन स्टार्ट करणार. सो अँटीजन बाउंड IgE. आता जो अँटीजन असतो तो कुठे बाउंड होणार, IgEला. मग तो काय ॲक्टिवेट करणार, हाय अफिनिटी इम्युनोग्लोबुलिन E रिसेप्टर, FCERI. ओके, हाय अफिनिटी इम्युनॉलॉजिकल E रिसेप्टर हा तो अँटीजन काय करणार, ॲक्टिवेट करणार. ओके, IgE हा ॲक्टिवेट करणार. मग तो ॲक्टिवेट झाल्यानंतर मास्ट सेलला तो आणि बेसोफिल्सला जाऊन अटॅच होणार. मग तो काय करणार की रिलीज करणार तो इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स. ओके, टू द रिलीज ऑफ द इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स सच ॲज हिस्टामाइन करणार. ओके, अँटीहिस्टामाइनचे टॅबलेट्स असतात ना, जसं की ॲलर्जिक रिॲक्शनसाठी आपण सिट्रिजिन वगैरे घेतो, त्या टाईपमध्ये टॅबलेट ज्या की केमिकल मेडिएटर्स असतात त्या काय करणार, स्टॉप करणार, रिड्यूस करणार, डिक्रीज करणार आपले ॲलर्जिक रिॲक्शन. सो दिस मेडिएटर्स सबसिक्वेंटली इन्क्रीज द कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ ब्रॉन्कियल स्मूथ मसल्स. मग ती मेडिएटर्स काय करणार, जे पण आपले ब्रॉन्कियल स्मूथ मसल्स आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन करणार, ट्रिगर करणार त्याला. ओके, ट्रिगर व्हॅसोडायलेशन करणार. ओके, व्हॅसोडायलेट म्हणजे काय, व्हॅसल्स जे आपले डायलेटेड होणार. सो इन्क्रीज लिकेज ऑफ द फ्लुइड फ्रॉम द ब्लड वेसल्स. मग इन्क्रीज होणार आपले जे फ्लुइड आहे ब्लडच्या वेसलच्या बाहेर पडणार. मग बाहेर पडल्यानंतर काय होणार, कॉज ऑफ हार्ट मसल डिप्रेशन. मग ज्यावेळेला आपलं फ्लुइड ओव्हरलोड झालं किंवा आपलं फ्लुइड हा एक्सपोज झाला, लीक झाला, तर त्यामुळे काय होऊ शकतं, आपल्या हार्टच्या मसल्सवर डिप्रेशन येऊ शकते, म्हणजेच की हार्ट हा डिप्रेस होणार. सो त्यानंतर आपण बघणार की देर इज ऑल्सो इम्युनॉलॉजिकल मेकॅनिझम. मग ते त्या टाईपमध्ये मेकॅनिझम असतात इम्युनॉलॉजिकल दॅट डज नॉट रिले ऑन IgE.
but it is not known of this occurs in humans. Okay, so non immunological सुद्धा बघू आपण. Non immunological mechanism involved in the substances that directly cause of the granulations of the mast cells and the basophils. Okay, non immunological mechanism involvement कशामध्ये होणार, सबस्टन्स लाईक डायरेक्ट कॉज करू शकतात ती आपल्या मास्ट सेलवरती किंवा आपल्या बॅसोफिल्सवरती. सो इन्क्लुडिंग इन द सच एस कॉन्ट्रॅस्ट लाईक मेडियम, ओपिओइड्स. ओके, ओपिओइड्स म्हणजे काय, ओपिओइड्स अनाल्जेसिक असतात. टेम्परेचर, मग आपल्या बॉडीचं टेम्परेचर कसं हॉट किंवा कोल्ड असणार, आणि व्हायब्रेशन लाईक दॅट फॉर्मेशन होणार. आता या ठिकाणी आपण बघू फिजिओलॉजी, जी की आपल्याला सिक्वेन्स वाईज दिलेली आहे. फर्स्ट वन काय होणार, फॉरेन अँटीजन. ओके, म्हणजेच कोणता जो फॉरेन पार्टिकल्स आहे तो इंटरॅक्ट होणार. इंटरॅक्ट कोणासोबत होणार, एक स्पेसिफिक IG अँटीबॉडीजसोबत, जो की कुठं प्रेझेंट असणार आपल्या मास्ट सेल आणि फेरल ब्लड बॅसोफिल्समध्ये. IG हा कुठं प्रेझेंट असतो, आपल्या याच्यामध्ये मास्ट सेलमध्ये आणि पेरिफेरल ब्लड बॅसोफिल्समध्ये हा प्रेझेंट असणार आहे. मग फॉरेन अँटीजन काय करणार, इंटरॅक्ट केल्यानंतर हिस्टामाइन आणि अदर्स बायो ॲक्टिवेटेड मेडिएटेड रिलीज होणार. हिस्टामाइन आणि बायो ॲक्टिवेटेड मेडिएटर्स रिलीज होणार. मग ते रिलीज झाल्यानंतर काय होणार, प्लेटलेट्स, तुमचे इसिनोफिल्स आणि तुमचे न्यूट्रोफिल्स गॉट ॲक्टिवेट. आपले ॲक्टिवेट काय होणार, प्लेटलेट्स, जसं की आपल्या ब्लडमध्ये WBCमध्ये आहेत प्लेटलेट्स आहेत. ओके, प्लेटलेट्स हा डिफरंट आहे. WBCमध्ये इसिनोफिल्स आहे, न्यूट्रोफिल्स आहे, ते ॲक्टिवेट होणार. ॲक्टिवेट झाल्यानंतर व्हॅस्क्युलर परमियाबिलिटी चेंज होणार. ओके, आणि रिझल्टिंग इन फ्लशिंग करणार. ओके, फ्लश करणार. ओके, युटिक कॅरिया करणार. ओके, त्यानंतर अँजिओएडिमा करणार, हायपोटेन्शन करणार आणि ब्रॉन्किओ कॉन्स्ट्रिक्शनसुद्धा करणार. काय करणार, व्हॅस्क्युलर परमियाबिलिटी चेंज करणार, आपली जी वेसल्स आहे त्याच्यातली परमियाबिलिटी चेंज करणार. ओके, फ्लश आउट करणार. ओके, त्यानंतर अँजिओएडिमा करणार. आपला जो एंजिओ रिजन असतो त्यामध्ये एडिमा होणार. हायपोटेन्शन म्हणजेच काय, डिक्रीज द ब्लड प्रेशर्स आणि ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन. ओके, आपले जे ब्रॉन्कियल मसल असतात त्यामध्ये कॉन्स्ट्रिक्शन होणार. त्यानंतर ब्रॉन्कोस्पाझम होणार, म्युकोझल एडिमा होणार आणि इन्फ्लॅमेशन होणार. म्हणजेच काय, ब्रॉन्कोस्पाझम होणार, ब्रॉन्कियल जे आहे ते स्पाझम होणार त्या ठिकाणी. म्युकोझल एडिमा होणार, म्युकोज लेअर म्हणजे आपलं एडिमा होणार आणि इन्फ्लॅमेशन होणार आपल्या टिश्यूज आणि ऑर्गन्समध्ये. समजलं. सो त्यानंतर आपण काय बघितलं, फर्स्ट वन फॉरेन अँटीजन इंटरॅक्ट होणार. इंटरॅक्ट झाल्यानंतर स्पेसिफिक जे आपल्या IG अँटीबॉडीज असतात त्यामध्ये प्रेझेंट मास्ट सेल आणि पेरिफेरल ब्लड व्हेसलला ते इंटरॅक्ट होणार. इंटरॅक्ट झाल्यानंतर हिस्टामाइन आणि बायो ॲक्टिवेट मेडिएटर रिलीज होणार. प्लेटलेट, इसिनोफिल्स आणि न्यूट्रोफिल्स हे ॲक्टिवेट होणार. ॲक्टिवेट झाल्यानंतर व्हॅस्क्युलर परमियाबिलिटी चेंजेस होणार. त्यानंतर फ्लशिंग होणार. ओके, अँजिओडिमा होणार, हायपोटेन्शन होणार आणि ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होणार. ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन झाल्यानंतर ब्रॉन्कियल स्पाझम होणार, म्युकोझल एडिमा होणार आणि इन्फ्लॅमेशन होणार आपल्या ऑर्गन्स आणि टिश्यूजमध्ये. सो त्यानंतर आपण बघणार आहे, आता आपण बघतोय की ॲनाफिलॅक्सिसमध्ये ही आता आपण बघितली पॅथोफिजिओलॉजी. ओके, आपण फर्स्ट टाइम बघितलं ॲनाफिलॅक्सिसची जस्ट इंट्रोडक्शन, काय इमिडिएट होतो आपल्यामध्ये, लाईफ थ्रेटनिंग सिस्टीम होती. ओके, आणि तो एक्सपोज होणार की एका पर्टिक्युलर सबस्टन्सपासून तो आपल्याकडे एक्सपोज होणार, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर इनिशियल कॉन्टॅक्ट कोणासोबत करणार, तो ज्या ठिकाणी ॲलर्जीज होऊ शकते, ॲलर्जिक सबसिक्वेंट एक्सपोजर करणार तो केल्यानंतर हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स त्या ठिकाणी डेव्हलप होणार. केमिकल जे मेडिएटर्स असतात ते मेडिएटर्ससुद्धा त्या ठिकाणी रिलीज होणार. ओके, आणि तो अफेक्ट कुठे करणार, आपल्या टिश्यूवरती आणि आपल्या ऑर्गन सिस्टमवरती. आणि आपल्या ऑर्गन सिस्टमवर कुठे, हार्टवर आणि अदर म्युकोझल लेअर किंवा रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये. समजलं. त्यानंतर आपण बघितली पॅथोफिजिओलॉजीमध्ये आपण बघितलं फॉरेन अँटीजन जे असतो, इम्युनॉलॉजिक आणि नॉन इम्युनॉलॉजिकला आपण बघितलं. त्यामध्ये फॉरेन अँटीजन इंटरॅक्ट झाल्यानंतर हिस्टामाइन वगैरे ॲक्टिवेट होणार, रिलीज होणार. प्लेटलेट हे ॲक्टिवेट होणार. त्यानंतर व्हॅस्क्युलर परमियाबिलिटी चेंजेस होणार त्यामध्ये. ओके, अँजिओएडिमा होणार, फ्लशिंग होणार, हायपोटेन्शन होणार आणि ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होणार. ते झाल्यानंतर ब्रॉन्कियल स्पाझम आणि म्युकोझल एडिमा आणि इन्फ्लॅमेशन आपल्यामध्ये होणार. त्यानंतर आपण बघू क्लिनिकल मॅनिफेस्टेशन काय आहेत. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजेच काय, साइन अँड सिम्पटम्स. म्हणजे ह्याची साइन अँड सिम्पटम्स आपण कसे आयडेंटिफाय करायचे. ओके,
काही साईन असतात, म्हणजे साईन आणि सिम्टम्समध्ये डिफरन्ससुद्धा सांगतो तुम्हाला, तुम्ही कुठं ते नोट डाऊन करून घ्या. साईन म्हणजे काय, की त्या डिसीजच्या साईन असतात, त्या साईनवरून आपण का सिम्टम्स आयडेंटिफाय करतो. आता एक जी साईन आहेत समजा, तर आपण सिम्टम्स कोणामध्ये प्रेझेंट असतात, पेशंटमध्ये किंवा पर्सनमध्ये प्रेझेंट असतात, ते सिम्टम्स असतात. आणि साईन ज्या की त्या डिसीज कंडिशनचे साईन आहे, आपण त्यावरतून आयडेंटिफाय करतो सिम्टम्स ऑफ पेशंट, ह्या पेशंटला हा डिसीज कंडिशन झालेला आहे. So symptoms of anaphylaxis typically start within 5 to 30 minutes of coming into contact with the allergen to which you are allergic. म्हणजे 5 ते 30 मिनिटांमध्ये आपल्याला काय कॉन्टॅक्ट होणार. सपोज जर कॉन्टॅक्ट झाला एखाद्या पर्सनचा ॲनाफिलॅक्सिसच्या साईननुसार, ओके, सो त्यामध्ये कॉन्टॅक्ट झाला एखाद्या ॲलर्जिक सब्स्टन्ससोबत. सो आपण ते कसे आयडेंटिफाय करतो. माइल्ड रिॲक्शन कसे होणार, माइल्ड रिॲक्शन इचिंग होणार ॲट द साईट ऑफ एक्सपोजर टू ॲलर्जन. ज्या साईडला तुम्हाला एक्सपोज झाला आहे त्या साईडला तुम्हाला इचिंग होणार. सपोज जर तुम्ही नोजमध्ये पकडला किंवा स्किनवरती पकडला किंवा माउथजवळ पकडला, सो मला इचिंगसारखं होणार. फेरीफेरला टिंगलिंग होणार. सेन्सेशन ऑफ वॉर्म होणार, म्हणजेच की काय वॉर्म म्हणजेच काय हॉट, म्हणजे कसं वाटणार की हॉटनेस त्या ठिकाणी मला जाणवते, म्हणजे गरम त्या ठिकाणी झालेलं आहे. फुलनेस इन माउथ, माउथ हे फुलनेस होणार. थ्रोट नेझल कंजेशन्स होणार, म्हणजे काय नेझल कंजेशन होणार, म्हणजे की लाईक ज्यावेळेला मी डीप करणार ब्रिदिंग, सो मला डिफिकल्टी जाणार ब्रिदिंग करण्याला. थ्रोटमध्ये सुद्धा असं इरिटेशन होणार. पेरिओर्बिटल स्वेलिंग होणार. स्निझिंग होणार. टेअरिंग ऑफ आयस, स्निझिंग म्हणजे काय सिंक येणार, आणि टेअरिंग ऑफ आयस म्हणजे काय आपल्या आईजमधून जस्ट ड्रॉप ऑफ वॉटर पडणार, म्हणजेच काय डोळ्यातून पाणी पडणार. हे झाली माइल्ड रिॲक्शन. आता मॉडरेट सिस्टमेटिक रिॲक्शन बघू. फ्लशिंग होणार, ओके. वार्म म्हणजेच काय हॉटनेस होणार. अँझायटी होणार, ओके. इचिंग होणार. सिव्हिअर रिॲक्शन इज इन्क्लुडिंग इन लाईक ब्रॉन्किओस्पाझम होणार. एडिमा होणार ऑफ एअरवे अँड लायरन्समध्ये, म्हणजेच काय असं वाटणार की एडिमा झालेला, म्हणजे स्वेलिंग होणार त्या ठिकाणी. कफिंग होणार आणि विझिंग होणार, विझिंग साऊंड आपले लंग साऊंडमध्ये. सो सिव्हिअर सिस्टमिक रिॲक्शनमध्ये काय होणार आपण बघणार. साईन ऑफ सिव्हिअर अॅनाफिलॅक्सिस इन्क्लुडिंग इन द हायपोटेन्शन्स. आपल्याला हायपोटेन्शन म्हणजेच का डिक्रीज द ब्लड प्रेशर ऑफ पेशंट ड्यू टू कशामुळं, व्हासोडायलेशन झाल्यामुळं, आणि डिक्रीज द लेवल ऑफ कॉन्शियसनेस ड्यू टू काय डिक्रीज ऑक्सिजनेशन, ऑक्सिजन सप्लायसुद्धा त्याच्या बॉडीमध्ये टिश्यूजला कमी पडणार. रेस्पिरेटरी डिस्ट्रेस होणार, ओके. स्ट्रायडर होणार. सायनोसिस म्हणजे काय आपली जी स्किन आहे ती कशी पडणार, ब्लूइश कलरचं स्किन पडणार, लाईक सायनोसिस. सायनोसिस कशामुळे होतं, ज्या की आपल्या हार्टपर्यंत जर का आपल्या ऑर्गनपर्यंत जर का ऑक्सिजन सप्लाय होत नसेल प्रॉपरली, किंवा एअरवे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, माझा एअरवे हा कन्स्ट्रक्ट झालेला आहे, किंवा फ्लूड आहे, त्यामुळे सुद्धा मला सायनोसिस हा होऊ शकतो. सिव्हिअर ब्रॉन्कोस्पाझम होणार. लायरांजियल एडिमा होणार, लायरॅन्स म्हणजे तुमच्या. सिव्हिअर डिस्प्लेनिया होणार, ओके. हायपोटेन्शन होणार. हायपोटेन्शन नंतर डिस्फेजिया होणार. डिफिकल्टी इन टू स्वेलिंग ज्या आपण करतो ना, मी जा गिळतो काहीतरी, ओके, त्यावेळेला होणार. ॲबडोमिनल क्रॅम्प येणार माझ्या ॲबडॉनमध्ये. वॉमिटिंग होणार. डायरियासुद्धा होणार. आणि सिझर्स कॅन ऑकर्स, ज्या पर्सनमध्ये सिझर्स येतात त्या पेशंटमध्ये सुद्धा सिझर्स येऊ शकतात. कार्डियक अरेस्ट होऊ शकतो किंवा कोमा मे ऑकर्स. कार्डियक अरेस्ट म्हणजे काय डिक्रीज द जी आपली ऑक्सिजन सप्लायरेशन आहे, ओके. आपल्या ज्या मायोकार्डियल लेअर असतात, म्हणजे कोणते हार्टचे लेअर आहेत, ओके, हार्टचे ज्या टिश्यूज आहेत तिथपर्यंत जर का सेल्सपर्यंत जर का पोहोचले नाही ऑक्सिजनेशन, सो कार्डियक अरेस्ट हा होऊ शकतो. हे आपण बघितलं साइन अँड सिम्पटम्स ऑफ क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ ॲनाफिलॅक्सिस. त्यामध्ये काय काय बघितलं, माइल्ड रिॲक्शन, मॉडरेट सिस्टमिक रिॲक्शन आणि सिव्हिअर सिस्टमिक रिॲक्शन, ओके. त्यानंतर आपण बघणार आहेत नेक्स्ट म्हणजे आपण बघणार आहेत साइन अँड सिम्पटम्स ऑफ ॲनाफिलॅक्सिस अफेक्ट ऑन बॉडी सिस्टम. बॉडी सिस्टमवर कसे अफेक्ट करणार. म्युकोक्युटेनियस लाईक स्किन अँड म्युकोजल एरिया, त्यामध्ये काय होणार, वार्म होणार, ओके. वार्मनेस ऑफ स्किन किंवा फ्लशिंग ऑफ द स्किन होणार. इचिंग होणार. स्वेलिंग होणार ज्या सरफेस ऑफ द स्किनवरती, त्याला आपण काय बोलतो, एंजिओएडिमा बोलतो. विजस लाईक रॅश, म्हणजे छोटे छोटे डॉट डॉट रॅश येणार. हेअर स्टँडिंग अँड एंड द पॅलो रिॲक्शन इची स्काल, ओके. त्यानंतर इचिंग होणार, तुला टिंगलिंग होणार लिप्सवरती, टंगवरती किंवा रूफ ऑफ द माउथ, त्या रिजनमध्ये तुम्हाला काय होणार, टिंगलिंग होणार किंवा इचिंग होणार. स्वेलिंग ऑफ द लिप्स कसे स्वेलिंग होणार. टंगसुद्धा स्वेलिंग होणार. आणि अलोवा तुमचा असतो ना तो सुद्धा माउथमधला स्वेलिंग होणार. मेटॅलिक टेस्ट
मेटॅलिक म्हणजे मेटल लाईक टेस्ट आपल्याला फील होणार, इचिंग होणार, स्वेलिंग होणार आणि रेडनेस अराउंड द आईच्या अराउंड काय होणार, रेडनेस होणार. त्यानंतर टिअरिंग्स, इचिंग इन द इयर कॅनल. सो रेस्पिरेटरीमध्ये काय होणार, रनी नोज, कंजेशन, स्निझिंग होणार. ओके, टाईटनेस ऑफ द थ्रोट होणार. त्यानंतर डिफिकल्टी इन स्वेलिंग होणार. त्यानंतर स्पीच इम्पेअर्ड होणार, आपली प्रॉपरली स्पीच होणार नाही. हॉर्सनेस म्हणजे की खरखर जो आपला आवाज असतो हॉर्सनेस टाईपमध्ये व्हॉईस होणार. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ होणार, पण शॉर्ट टाईम पिरियडपर्यंत होणार. डीप ब्रीथ तो करू शकणार नाही. लॅबोर ब्रिदिंग होणार. चेस्ट हा टाईटनेस होणार त्याची. डीप कप होणार, विजिंग होणार आणि ऑब्स्ट्रक्टेड एअरवे होणार. गॅस्ट्रोइंटेस्टायनलमध्ये काय होणार, नॉझिया, क्रॅम्पिंग, वॉमिटिंग आणि डायरिया. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टममध्ये काय होणार, चेस्ट पेन होणार. त्यानंतर पाल्पिटेशन होणार. ॲबडोमिनल हार्ट रिदम होणार, म्हणजे जो आपला ॲबडोमन आणि हार्ट आहे दोघांचं रिदम ॲबनॉर्मल होणार. लो ब्लड प्रेशर होणार. ओके, टर्नल विजन होणार. ओके, डिफिकल्टी इन हिअरिंग होणार. पॅलर होणार. फेटनेस ऑर द डायझनेस, लॉस ऑफ कॉन्शियसनेस सुद्धा आपल्यामध्ये बघायला भेटू शकतो. एन्झायटी होणार. फिलिंग ऑफ इम्पेअर्ड ऑफ डूम. कन्फ्युजन होणार. लॅक ऑफ बॅक पेन इन वुमनमध्ये होऊ शकतो, लोअर बॅक पेन. आता हे आपण साइन अँड सिम्पटम्स बघितलं. आता आपण बघू डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन आपण कोणत्या करतो. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन आपण करतो त्या पेशंटमध्ये डिपेंड ऑन देअर त्यांचे साइन ऑफ सिम्पटम्समध्ये. सपोज द पर्सन अँड द आस्क अबाउट द माइट हॅव कॉज ऑफ कंडिशन. So anaphylaxis diagnosis based on the symptoms. People with a history of allergic reaction may have a greater risk of the developing severe reaction condition, like skin prick or scratch टेस्टिंग करणार आपण. स्किन प्रिक, स्क्रॅच टेस्टिंग करणार. डॉक्टर्स काय प्लॅन करणार फॉर द स्मॉल ड्रॉप ऑफ ॲलर्जन ऑन अ स्किन अँड स्क्रॅच बट डज नॉट ब्रेक द स्किन सरफेस. स्किनचा सरफेस ब्रेक डाऊन होणार नाही. इंट्राडर्मर परकिटनस टेस्टिंग कोणते करणार. ॲलर्जन गो अंडर द स्किन. डॉक्टर वॉच फॉर साइन अँड सिम्पटम्स ऑफ ॲलर्जिक रिॲक्शनसाठी. एमर्जन्सी ट्रीटमेंट ऑफ ॲनाफिलॅक्सिस आपण बघूयात. एमर्जन्सी ट्रीटमेंट ऑफ ॲनाफिलॅक्सिस. एअरवे ब्रिदिंग. एअरवेमध्ये आपण काय करणार, पेशंटच्या एअरवे क्लिअर ठेवणार, स्टॅब्लिश ठेवणार. ओके, रिपोजिशन देणार त्याच्या हेडला, नेकला आणि एंडोट्रॅकेल ट्यूब आपण त्याला इंटिबेट करू शकतो. एमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये आपण पेशंटला इटी ट्यूब आपलं इटी इंटिबेट हा करू शकतो एमर्जन्सी डिपार्टमेंट. प्लेस द पेशंट इन अ सुपाइन पोझिशन. प्रॉपरली पोझिशन त्याची पेशंटला एलिव्हेट करायचं आहे लोअर एक्स्ट्रीमिटी. पेशंट इन सिव्हिअर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस मे बी मोर कम्फर्टेबल इन अ सिटिंग पोझिशन. ब्रिदिंगमध्ये आपण काय करणार, पेशंटला ॲडिक्वेट व्हेंटिलेट प्रोव्हाइड करणार. ओके, पेशंटला ऑक्सिजनेशन प्रोव्हाइड करणार, मेंटेन ठेवणार पेशंटचा ऑक्सिजन सॅच्युरेशन रेशो 91% पल्स ऑक्सिमेट्रीने सुद्धा आपण ते मेजर करू शकतो. त्यानंतर ट्रीटमेंट देणार आपण ब्रॉन्कोस्पाझमला. ओके, इक्विपमेंट ऑफ एंडोट्रॅकेल इंटिबेट करणार आपण पेशंटला. अवेलेबिलिटी ऑफ इमिडिएट यूज ऑफ रेस्पिरेटरी फेल्युअर. जर का रेस्पिरेटरी फेल्युअर झाला तर आपण एंडोट्रॅकेल इंटिबेट करू शकतो पेशंटमध्ये. सो द रेस्पिरेटरी फेल्युअर जर का असेल पेशंटमध्ये, रिस्पॉन्डिंग करणार आपण इमिडिएट सप्लाय ऑफ द ऑक्सिजन अँड द इफिनेफ्रिन फॉर द इन्क्रीज हार्ट बीट. समजलं. त्यानंतर आपण बघणार आहेत सर्क्युलेशन. सर्क्युलेशनमध्ये काय, मिनिमाइज और एस्टिमेट कंटिन्यू एक्सपोजर पॉझिटिव्ह एजंट लाईक डिस्कंटिन्यू द इन्फ्युजन, रेडिओ कॉन्ट्रॅक्ट मीडिया, प्लेसिंग अ व्हेनस टोर्निकेट प्रॉक्सिमल ऑफ द साइट ऑफ इंजेक्शन, इन्सेक्ट स्टिंग. ओके, असेच द ॲडिक्वेट परफ्युजन बाय टेकिंग अ पल्स रेट घ्यायचा आहे. ब्लड प्रेशर मेन्शन करायचं अँड कॅपिलरी रिफिल टाईम किती रिटर्न होणार ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. स्टॅब्लिशमेंट करायची फॉर द IV असेसमेंट. ओके, लार्ज बोअरमध्ये 16 to 18 गॉज ऑफ कॅथेटर ॲडमिनिस्टर करायचं आहे. ॲसिटोनिक सोल्युशन सच ॲज नॉर्मल सोल्युशनसुद्धा आपण त्या ठिकाणी ॲडमिनिस्टर करू शकतो. सेकंड IV मे बी एस्टॅब्लिशिंग ॲज नेसेसरी. Vasopressor such as dopamine becomes necessary. The patient require immediate transfer of the intensive care settingमध्ये. सो त्या आता हे झाले आपले ABC. हे आपण एमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये करतो. त्यानंतर आहे मेडिकल मॅनेजमेंट आणि नर्सिंग मॅनेजमेंट आपण करणार आहे. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये ऑक्सिजन थेरपी आपण प्रोव्हाइड करणार आहे पेशंटला. ओके, फेशियल मास्क वगैरे असेल,
नोज थ्रू किंवा माउथ थ्रू आपण पेशंटला ॲडमिनिस्टर करणारे ऑक्सिजन थेरपी सप्लिमेंटेशन प्रोव्हाइड करणार आहे हाय कॉन्सन्ट्रेशन रेटमध्ये. जर का पेशंट सायनेटिक असेल, सायनोसिसमध्ये गेलेला असेल, डिस्टोनिया असेल की विझिंग असेल, सो पेशंटला आपण हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ऑक्सिजन सप्लाय करतो. इंट्राव्हेनस फ्लूइड आपण कोणते देणार? इंट्राव्हेनस फ्लूइड काय करणार? हेल्प करणार ब्लड प्रेशरला इन्क्रीज करण्यासाठी. सो इंट्राव्हेनस जे आपण देतो ना ते फ्लूइड रिस्ट्रिक्शनसाठी आपण पण बघायचं, कारण की पेशंटला चान्सेस आहे एडिमा होण्याचे. सो लार्ज व्हॉल्यूम ऑफ द फ्लूइड मे बी रिक्वायर्ड टू ट्रीट हायपोटेन्शन्स कॉज बाय इन्क्रीज व्हॅस्क्युलर परमेबिलिटी. व्हासोडायलेटर आपण त्यांना देतो इफिनेफ्रिन असेल ते. सो व्हॉल्यूम रिप्लेसमेंट ऑफ सेंट्रल मॅनेजमेंट हायपोटेन्शन इन द ॲनाफिलॅक्सिस. सो अदर प्रेशर्स जास्त डोपामाइन देऊ शकतो आपण, एन्ट्रोपिन देऊ शकतो. 2 to 20 मायक्रोग्राम पर kg पर मिनिट मे बी रिक्वायर्ड. हे डॉक्टर्स मॅनेजमेंट असतात, म्हणजे की डॉक्टर प्रिस्क्राईब शिवाय आपण हे देऊ शकत नाही. इफिनेफ्रिनचं काय काम आहे आपण ते बघूयात. इफिनेफ्रिन इट इज अ ड्रग ऑफ चॉईस ऑफ ॲनाफिलॅक्सिससाठी हा बेस्ट आपला इफिनेफ्रिन इट इज अ ड्रग ऑफ चॉईस फॉर ॲनाफिलॅक्सिससाठी हा बेस्ट चॉईस ऑफ ड्रग्स आहे इफिनेफ्रिन. सो स्टिम्युलेट करणार बीटा अँड अल्फा ॲड्रेनर्जिक रिसेप्टरसाठी. ओके, जे पण बीटा आणि अल्फा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर आहे त्यांना काय करतो तो स्टिम्युलेट करतो. आणि इनहायबिट करतो फॉर द फर्दर मेडिएटर्स रेस फॉर मास्ट सेल अँड द बेसोफिल्स. इट ॲक्ट बाय द constricting blood vessels which increase in blood pressures and widening the airway. Epinephrine give for the injection into muscles, डायरेक्ट आपण मसल्समध्ये देतो, IV लाईनला सुद्धा देतो. बाय द इंजेक्शन अंडर द स्किनच्या अंडर आपण ते इंजेक्शन देतो. सो युजली डोसेस ऑफ इफिनेफ्रिन ॲडल्टसाठी किती आहे? 0.3 to 0.5 mg आपण देतो. कॉन्सन्ट्रेशन जर का आपण बघितलं 1:1000 पर्यंत रेशो आहे. ओके, सो वेट ऑफ व्हॉल्यूम सोल्युशन गिव इंट्रामस्क्युलरी, आपण ती इंट्रामस्क्युलरी देतो. त्यानंतर अँटीहिस्टामाइन. अँटीहिस्टामाइन आर नॉट युजफुल फॉर इनिशियल मॅनेजमेंट ऑफ ॲनाफिलॅक्सिस बट मे बी हेल्प फॉर द पेशंट स्टेबलाइज करण्यासाठी आपण अँटीहिस्टामाइन देतो. जसं की अँटीहिस्टामाइनमध्ये कोणते? डायफेनिल्ड्रामाइन. ओके, ॲडमिनिस्टर करतो आपण इंट्रामस्क्युलरी और ओरली सुद्धा. त्यानंतर काय? सिमेटिडिन अप टू 300 mg और एव्हरी 6 to 8 hours आपल्याला प्रिस्क्राईब करायचं आहे पेशंटला. ॲडमिनिस्टर करायची ओरली म्हणजे माउथ थ्रू, आणि तो आपण IV मध्ये सुद्धा अँटीहिस्टामाइन देऊ शकतो. त्यानंतर आहे बीटा अगोनिस्ट. बीटा अगोनिस्ट म्हणजे काय? नेबुलायझेशन मास्क आपण देतो. ओके, ॲल्ब्युटेरॉल आपण ॲडमिनिस्टर करणार पेशंटमध्ये ऑक्सिजन मास्क. ओके, इंट्राव्हेनस ॲमिनोफिलिन देणार आपण यूज करणार ब्रॉन्कोस्पाझमसाठी. स्पाझम इन द लंग्सचा जर का आतमध्ये स्पाझम झाला असेल सो आपण ते ॲडमिनिस्टर करतो. नेबुलायझेशन्स आणि ॲम्फिफिलाइन हे आपण ट्रीटमेंट देणार आहेत ब्रॉन्कोस्पाझमसाठी. सो डायलेट द एअरवे अँड रिलीव्ह द ब्रिदिंग सिम्टमसाठी. कॉर्टिकोस्टेरॉइड जे ड्रग्स आहेत ते आपण कॉर्टिकोस्टेरॉइड डू नॉट बेनिफिट ॲक्यूट ॲनाफिलॅक्सिस बट मे प्रिव्हेंट रिलेप्स और द प्रोट्रॅक्टेड ॲनाफिलॅक्सिस. ओके, त्यानंतर आहे हायड्रोकॉर्टिस्टोन 100 to 200 mg और इट्स इक्विवेलेंट कॅन बी ॲडमिनिस्टर एव्हरी 6 to 8 hours फॉर द फर्स्ट 24 hours. डज मस्ट बी ॲडजस्टंट फॉर चिल्ड्रन मे बी गिव ओरली और इंजेक्शन इन टू द मसल्स और बाय IV लाईन. त्यानंतर आपण बघणार आहेत नर्सिंग मॅनेजमेंट, जे की आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतं. एक्झाममध्ये विचारतात नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ ॲनाफिलॅक्सिस पेशंट. त्यामध्ये काय करणार आपण? अप्लाय डायरेक्ट प्रेशर्स टू एक्सटर्नल ब्लिडिंग साईट टू स्टॉप द फ्लो ऑफ द ब्लड आणि अलो द नॉर्मल coagulation to occurs. Elevate bleeding extremity and combine the directly pressure to the stop venous bleeding. When direct pressures and the elevations do not control hemorrhage असेल तर डायरेक्ट प्रेशर आपण एलिवेट पेशंट करणार आहेत हिमोरेजसाठी. ज्या ठिकाणून ब्लिडिंग होत असेल पेशंटची ब्लिडिंग आपण स्टॉप करणार आहे. द चोशन आर्टरी फॉर द प्रेशर पॉईंट कंट्रोल मस्ट बी प्रॉक्सिमल. द इंजुरी साईट मस्ट बी ओव्हर अ बोनी सरफेस. मॉनिटर व्हायटल सायन्स प्रॉपरली करायचा, रेकॉर्ड ठेवायचा, मेंटेन ठेवायचा रेकॉर्ड अँड रिपोर्ट. फिजिशियन टू आयडेंटिफाय अर्ली चेंजेस इन व्हायटल सायन्स इंडिकेटिव्ह ऑफ प्रोग्रेसिव्ह शॉक. सो एलिवेट द लेग टू हार्ट level to promote venous return to the heart
कॉन्ट्राइंडिकेशन्स इन द कार्डिओजेनिक शॉकमध्ये. सो मॉनिटर आय व्ही प्रॉपरली. त्यानंतर यूज ब्लँकेट फॉर द पेशंटला. ब्रीथिंग कोड असेल पेशंट तर आपण पेशंटला थोडं वार्मनेस देतो. सो द पेशंट ऑल्सो शूड नॉट बी अलो टू ओव्हरहीट बिकॉज समटाईम्स करणार पेरिफेरल ब्लड वेसल जे आहे ते डायरेक्ट होतात ना, त्यामुळं आपल्याला पेशंटला जास्त पण वार्म करायचं नाही आहे. सो इनइफेक्टिव्ह ब्रिदिंग पॅटर्न जर का असेल पेशंटचं, सो त्यामध्ये आपण काय करणार, ॲडमिनिस्टर करणार आपण पेशंटला ऑक्सिजनेशन्स डिलिव्हर करणार, प्रॉपरली ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल प्रॉपरली ठेवणार. पल्स ऑक्सिमेट्री करणार आपण ॲट 92 और ग्रेटर, त्याच्यापेक्षा जास्त वरती असेल सो पेशंटला आपण स्टेबलाइज करू शकतो. इफिनेफ्रिन आपण ॲडमिनिस्टर करणार आहे ॲज प्रिस्क्राईब बाय द ऑर्डर, डॉक्टर्स ऑर्डर. इफिनेफ्रिन आपण हा ड्रग्स काय देतो फॉर द ॲनाफिलॅक्सिस, ह्यासाठी हा बेस्ट ट्रीटमेंट आहे. आणि ॲडमिनिस्टर करतो आपण ॲडल्ट डोससाठी इफिनेफ्रिन किती 0.2 to 0.5 mg ऑफ द 1:1000 solution given the subcutaneously. Injection can be repeated every 10 to 15 minutes until the desired effect is achieved or the significant side effect occurs. जोपर्यंत त्याचा जोपर्यंत पेशंटला प्रॉपरली स्टेबलाइज होत नाही. गिव्ह अँटीहिस्टामाइन्स ॲज ऑर्डर टू कंट्रोल द ॲलर्जिक रॅश आणि फ्रुटायटिस. स्टेरॉइड आर गिवन इन ग्रॅज्युअली taper dose. Okay. Steroids are given in gradually taper dose to prevent return symptoms. Okay. And administer करणार आपण इफिनेफ्रिन ॲज प्रिस्क्राईब ऑर्डर किती 0.2 to 0.5 mg आपण हा डोस देतो. आपण ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवलसुद्धा त्यामध्ये बघणार आहेत. ओके. ऑक्सिजन सॅच्युरेशन पल्स ऑक्सिमेट्रीमध्ये किती होते 92% किंवा ग्रेटर दॅन 92%. ओके. अँटीहिस्टामाइन आपण प्रोव्हाइड करतो फॉर द ॲलर्जिक रॅशसाठी किंवा फ्रुटायटिससाठी. ओके. स्टेरॉइडसुद्धा आपण देणार आहेत ग्रॅज्युअली टॅप डोस किंवा प्रिव्हेंट द रिटर्न ऑफ सिम्टम्स. ओके. सो या ठिकाणी आपला ॲनाफिलॅक्सिस ॲलर्जिक डिसऑर्डर्स होता जो की इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये येऊ शकतो. सो तुम्ही त्याचं स्टडी करायचं. सो ॲलर्जिक रिॲक्शन म्हणजे आपण काय काय बघितलं होतं, फर्स्ट जस्ट इंट्रोडक्शन बघितलं. ॲलर्जिक रिॲक्शन, पॅथोफिजिओलॉजी, कसा फॉरेन अँटीजन इंटरॅक्ट होतो आणि कोण आपल्याला हेल्प करतं. त्यानंतर आपण क्लिनिकल मॅनिफेस्टेशन बघितलं. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन माइल्ड रिॲक्शन, मॉडरेट सिस्टेमिक रिॲक्शन, सिव्हिअर सिस्टेमिक रिॲक्शन बघितलं. साइन अँड सिम्पटम्स बघितले. साइन अँड सिम्पटम्समध्ये स्किन रिगार्डिंग सिम्पटम्स बघितले, रेस्पिरेटरी रिगार्डिंग, गॅस्ट्रोइंटेस्टिनल रिगार्डिंग सिम्पटम्स बघितले, कार्डिओव्हास्क्युलरबद्दल सुद्धा आपण सिम्पटम्स बघितले. त्यानंतर आपण डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनमध्ये 2 टेस्ट बघितला, स्किन प्रिक और स्क्रॅच टेस्टिंग बघितली आणि इंट्राडर्मल किंवा परक्युटनस टेस्टिंग बघितली. त्यानंतर आपण बघितलं की एमर्जन्सी ट्रीटमेंट असेल ॲनाफिलॅक्सिसची जी आपण कशी करायची, ABC लाईक एअरवे, ब्रिदिंग आणि सर्क्युलेशन्स आपण यावरती बघितलं. त्यानंतर आपण बघितलं मेडिकल मॅनेजमेंट. मेडिकल मॅनेजमेंट आपण ऑक्सिजन थेरपी प्रोव्हाइड करतो, इंट्राव्हेनस फ्लूइड आपण प्रोव्हाइड करतो, इफिनेफ्रिन हा ड्रग्स प्रोव्हाइड करतो, अँटीहिस्टामाइनसुद्धा ड्रग्स प्रोव्हाइड करतो. त्यानंतर कॉर्टिकोस्टेरॉइडसुद्धा ड्रग्स ॲडमिनिस्टर करतो. त्यानंतर नर्सिंग मॅनेजमेंट. नर्सिंग मॅनेजमेंट आपण बघितलं इनइफेक्टिव्ह टिश्यू परक्युजन असेल सो आपण ब्लिडिंग वगैरे स्टॉप करणार, फ्लो ऑफ ब्लडचं डिक्रीज करणार. त्यानंतर इनइफेक्टिव्ह ब्रिदिंग पॅटर्न असेल पेशंटमध्ये सो आपण एअरवे कसा कन्स्ट्रक्ट करतो त्यामध्ये आपण काय करणार आहे, ऑक्सिजन सप्लाय करणार आहेत, इफिनेफ्रिन प्रोव्हाइड करणार आहेत आणि ऑक्सिजन ऑक्सिमेट्रीनं आपण पल्स ऑक्सिमेट्रीने काय सॅच्युरेशन लेवल आपण बघू शकतो पेशंटमध्ये. ओके. सो या ठिकाणी आपण ॲनाफिलॅक्सिस हा टॉपिक संपलेला आहे. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.